सुस्वागतम. ही मुद्रा आपण जर प्रकर्षाने बघितली तर असं लक्षात येईल की भगवान बुद्धांना बुद्धत्व प्राप्त होण्याच्या अगोदरपासून भगवान बुद्धांनी या मुद्रेचा उपयोग केलेला आहे. जसं की भगवान बुद्धांनी ध्यानाच्या 8 पायऱ्या साध्य केलेल्या आहेत. मग या ध्यानाच्या 8 पायऱ्या साध्य करत असताना ते कोणत्या मुद्रेत बसत होते याचा जेव्हा विचार केला जातो तेव्हा ही मुद्रा जी आहे ही आपण लक्षात घेतली पाहिजे. ध्यान मुद्रा जी आहे ही भगवान बुद्धांनी सम्यक संबोधी प्राप्त होण्याच्या अगोदर उपयोगात आणलेली आहे. आणि म्हणून ज्या ध्यानाच्या 8 पायऱ्या भगवान बुद्धांना साध्य झाल्या त्या केवळ या मुद्रेत बसूनच साध्य झालेल्या आहेत. त्यामुळे ही जी मुद्रा आहे ही भगवान बुद्धांच्या जीवनातील सर्वात प्रथम मुद्रा आहे. म्हणून या मुद्रेत कशा प्रकारे भगवान बुद्धांनी कृती केलेली आहे ते सुद्धा आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. खरं म्हणजे ही जी ध्यान मुद्रा आहे या ध्यान मुद्रेचे 2 प्रकार आहेत. एक आहे सहज ध्यान मुद्रा आणि दुसरी आहे योग ध्यान मुद्रा. सहज ध्यान मुद्रा जी आहे यामध्ये पद्मासन घालण्याची आवश्यकता नसते. तुम्हाला जसं सोयीचं वाटेल त्या पद्धतीनं तुम्ही मांडी घालून बसायचं आहे. आपले दोन्ही हात मांडीच्या मध्यभागी पोटाजवळ घ्यायचे आहेत आणि त्या दृष्टीनं आपला डावा हात अगोदर पोटाजवळ ठेवून त्यावर उजवा हात ठेवायचा आहे आणि दोन्ही हाताचे तळवे जे आहेत ते वरच्या दिशेला येत असतात. त्याला म्हटलेलं आहे सहज ध्यान. याच्यामध्ये डावा हात खाली असतो, त्यावर उजवा हात ठेवलेला असतो आणि दोन्ही हाताचे अंगठे जे आहेत ते एकमेकावर ठेवलेले असतात. याला म्हटलेलं आहे सहज ध्यान. दुसरं जे सहज ध्यानाचा प्रकार आहे तो आहे योग ध्यान. तर योग ध्यान जे आहे त्याच्यामध्ये मात्र पद्मासन घालूनच बसावं लागतं. आपली जी मांडी आहे ती पद्मासनामध्ये ठेवायची आहे. शरीराचा कणा ताठ ठेवायचा आहे. डोळे बंद करायचे आहेत. मन एकाग्र करायचं आहे आणि अशा पद्धतीनं प्रथम डावा हात आणि डाव्या हातावर उजवा हात ठेवायचा आहे आणि या मुद्रेत मात्र आपल्या हाताचे जे दोन्ही अंगठे आहेत त्यांची टोकं जी आहेत ती एकमेकाला स्पर्श करून उभी करायची असतात. म्हणजे सहज ध्यान जे आहे त्याच्यामध्ये अंगठे एकमेकावर ठेवले जातात आणि योग ध्यान जे आहे त्याच्यामध्ये दोन्ही हाताची अंगठ्याची टोकं जी आहे ती मात्र एकमेकाला स्पर्श करून हाताचा एक त्रिकोण केला जातो. अशा पद्धतीनं ही जी मुद्रा आहे या मुद्रेची कृती आपण लक्षात घेतली पाहिजे की ताठ बसायचं आहे, डोळे बंद करायचे आहेत, पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे, पद्मासनामध्ये बसायचं आहे, डावा हात ठेवायचा आहे आणि डाव्या हातावर उजवा हात ठेवून मग आपण ही मुद्रा करायची असते. अशा प्रकारे या मुद्रेला आपण सहज ध्यान असं म्हटलेलं आहे. या मुद्रेचा फायदा असा होतो की याच्यामध्ये दीर्घकाळ ध्यान अवस्थेमध्ये बसता येतं आणि मनाची एकाग्रता साध्य करण्यासाठी ही मुद्रा आपण वापरत असतो. त्या दृष्टीनं भगवान बुद्धांनी सर्वात प्रथम या मुद्रेचा वापर करून पहिले 5 वर्ष जी आहेत ती ध्यान साधना जी आहे ध्यानाच्या 8 पायऱ्या जे आहे ते या मुद्रेत बसूनच केलेल्या आहेत. हे आलं ध्यान मुद्रेचं विश्लेषण. कारण ही मी थोडीशी झूम करून आपल्या सर्वांना दाखवत आहे कारण ध्यान मुद्रा कशी आहे त्या दृष्टीनं आपल्याला याचं विशद स्पष्टीकरण प्राप्त होऊ शकतं. पुढची जी मुद्रा आहे ती भूमी स्पर्श मुद्रा आहे. ही सुद्धा भगवान बुद्धांच्या आयुष्यातील दुसरी मुद्रा आहे. दुसरी मुद्रा म्हणण्याचं कारण असं आहे की भगवान बुद्धांना सम्यक संबोधी प्राप्त झाली. सम्यक संबोधी प्राप्त झाल्यानंतर ते लगेचच बाहेर पडले नाहीत, तर त्या ठिकाणी त्यांनी 7 आठवडे थांबून आपल्याला जे ज्ञान प्राप्त झालेलं आहे ते वेगवेगळ्या 7 ठिकाणी बसून त्यावर चिंतन मनन केलेलं आहे. आणि हे चिंतन मनन करत असताना पहिल्या सप्ताहामध्ये भगवान बुद्ध वज्रासनामध्ये बसलेले आहेत आणि वज्रासनामध्ये बसून चिंतन करायला त्यांनी प्रारंभ केले असता त्यांच्यावर मारा सेनेने हल्ला केलेला आहे. आणि मग हा मार त्यांच्या समोर उभा राहून त्यांना असं विचारतो आहे की तुम्हाला सम्यक संबोधी प्राप्त झाली ही कशावरून समजायचं, याचा साक्षीदार कोण आहे. त्यावेळेस भगवान बुद्ध त्याला उत्तर देताना म्हटलेलं आहे की या भूमीवर मी जिथे बसलो आहे ते वज्रासन जे आहे
हे वज्रासनाच्या खाली जी भूमी आहे ती भूमी माझ्या सम्यक संबोधीला साक्षी आहे, कारण या भूमीवर बसूनच मी सम्यक संबोधी प्राप्त केलेली आहे. म्हणून माझ्या सम्यक संबोधीला ही भूमी साक्ष आहे, हे समजून सांगण्यासाठी भगवान बुद्धांनी आपला उजवा जो हात आहे, हा उजवा हात आपल्या उजव्या मांडीवर ठेवून या हाताची पाचही बोटं जी आहेत ती भूमीला स्पर्श करून ठेवलेली आहेत आणि ती भूमीला स्पर्श करून ही भूमी माझ्या सम्यक संबोधीची साक्षी आहे हे निर्देशित केलेलं आहे. म्हणून या मुद्रेला भूमी स्पर्श मुद्रा असं म्हणतात. डावा हात जो आहे हा मांडीवर ठेवलेला आहे, पोटाच्या पुढे समोर ठेवलेला आहे, तळवा वरती आहे, म्हणजे तो ध्यान मुद्रेत आहे. परंतु उजवा हात जो आहे तो मात्र आपल्या गुडघ्यावर ठेवून तळवा खालच्या बाजूला करून भूमीला पाचही बोटांनी स्पर्श केलेला आहे. म्हणून या मुद्रेला भूमिस्पर्श मुद्रा असं म्हटलेलं आहे. ही भूमिस्पर्श मुद्रा जी आहे, ही भूमिस्पर्श मुद्रा आपल्याला अविचलता, दृढता आणि निश्चय करणं, ठाम निश्चय करणं याचं प्रतिनिधित्व करत असते आणि हा संदेश देत असते की ज्या पद्धतीनं भगवान बुद्धांनी माराला ही भूमी साक्ष आहे हे दृढपणे सांगितलं, अविचलतेने सांगितलं, त्याच पद्धतीनं त्याचं प्रतिनिधित्व ही मुद्रा करत असते. म्हणून या मुद्रेतून आपल्याला अटळता आणि दृढ विश्वास कसा प्राप्त करता येतो यासाठी या मुद्रेला आपण मानत असतो आणि ती मुद्रा भूमिस्पर्श मुद्रा या नावाने प्रचलित आहे. ही मुद्रा जी आहे तिला वितर्क मुद्रा असं म्हटलेलं आहे. ही मुद्रा खऱ्या अर्थाने सगळ्यात लोकप्रिय मुद्रा आहे. त्याचं कारण असं की या मुद्रेमध्ये भगवान बुद्धांनी आपला उजवा हात छातीसमोर घेतलेला आहे, कोपरापासून वरती उचललेला आहे आणि हाताचा जो अंगठा आहे, अंगठा आणि तर्जनी याची टोकं जी आहेत ती एकमेकाला जोडलेली आहेत, त्याच्यावर किंचित दाब दिलेला आहे आणि उरलेली जी 3 बोटं आहेत ही 3 बोटं आकाशाकडे निर्देशित केलेली आहे. म्हणून या मुद्रेला सगळ्यात मोठा अर्थ आहे. ही मुद्रा सगळ्यात लोकप्रिय अशी मुद्रा आहे आणि ही मुद्रा जेव्हा आपण बघतो तेव्हा आपल्या असं लक्षात येतं की भगवान बुद्धांचा हा जो उजवा हात आहे हा समोर छातीसमोर धरलेला आहे आणि पहिला जो अंगठा आहे आणि पहिलं जे तर्जनीचं बोट आहे यांचं एक स्पर्श करून, एकमेकाला स्पर्श करून एक सर्कल तयार केलेलं आहे. हे सर्कल तयार होत असताना याच्यामध्ये जे वर्तुळ तयार होतं हे वर्तुळ जे आहे ही धम्माची अखंडता दर्शविणारं आहे आणि उभी जी 3 बोटं आहेत ही 3 बोटं मात्र बुद्ध, धम्म आणि संघ या 3 रत्नांचं प्रतिनिधित्व करणारं आहे. अर्थातच डावा हात जो आहे हा नेहमीप्रमाणे ध्यान मुद्रेमध्ये आहे आणि उजवा हात मात्र छातीसमोर धरून त्याचा अंगठा आणि त्याचं तर्जनी ही एकमेकाला जोडलेली आहे आणि त्या दृष्टीनं ही मुद्रा जी आहे हिला वितर्क मुद्रा असं म्हटलेलं आहे. वितर्क म्हणजे धम्मचर्चा, वितर्क म्हणजे धम्माची शिकवण. वितर्क याचा अर्थ असा आहे की सत्याची शिकवण किंवा धम्माची चर्चा, अशा दृष्टीनं जो वितर्क केलेला आहे त्या दृष्टीनं या मुद्रेला धम्मचर्चा करण्यासाठी भगवान बुद्धांनी वापरलेलं आहे. त्याचबरोबर भगवान बुद्धांनी जी सत्याची शिकवण दिलेली आहे ती शिकवण देण्याचं प्रतिनिधित्व ही मुद्रा करत असते. या मुद्रेला सुद्धा भगवान बुद्धांच्या जीवनामध्ये अतिशय महत्त्व आहे. ही मुद्रा अतिशय प्रसन्न असल्यामुळे प्रत्येकाच्या घरामध्ये ही मुद्रा असते, हे सुद्धा आपण या प्रसंगी लक्षात घ्यायचं आहे. त्याच्याच बरोबर ही मुद्रा जी आहे ही अंगठा म्हणजे अग्नी आणि तर्जनी म्हणजे वायू या 2 गोष्टींचा संयोग करत असते आणि या संयोगामुळे मी जसं सुरुवातीला सांगितलं की हे जी 2 बोटं आहेत, अंगठा हा अग्नीचं प्रतिनिधित्व करतो आणि तर्जनी जी आहे ती वायूचं प्रतिनिधित्व करते. म्हणजे हे 2 बोटं जिथे दाबली जातात तिथे थोड्या प्रमाणामध्ये आपल्या शरीरामध्ये एक नाडीचं स्पंदन आपल्याला अनुभवायला मिळत असतं. त्याचं कारण असं की अग्नी आणि वायू यांचा संयोग होऊन शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होत असते. याच्यासाठी सुद्धा ही मुद्रा नेहमी वापरली जाते. आपण असंही बघतो की ज्यावेळेस आपण ध्यान करत असतो, पद्मासनामध्ये बसून दोन्ही हात जे आहेत ते आपल्या दोन्ही गुडघ्यावर ठेवून आपले दोन्ही हाताचे पंजे जे आहेत ते आकाशाकडे करून ही जी 2 बोटं आहेत, अंगठा आणि तर्जनी, ही एकमेकाला जोडून मांडीवर ठेवून ताठ बसून आपण ध्यान साधना करत असतो.
याचं कारणच असं आहे की या दोन बोटांचा जिथे स्पर्श होतो तिथे अग्नी आणि वायूचा स्पर्श होतो असं मानलं जातं आणि त्यातून ऊर्जा निर्माण होऊन आपल्याला निश्चितपणे ध्यान करण्यासाठी, मन एकाग्र करण्यासाठी आपल्याला फायदा होत असतो. म्हणून ती गोष्ट सुद्धा आपण या निमित्ताने लक्षात घ्यायची आहे. ही झाली वितर्क मुद्रा. अभय मुद्रा जी आहे ही वितर्क मुद्रेसारखीच आहे. फक्त याच्यामध्ये पाचही बोटं जी आहेत अंगठ्यासह ती समोर धरलेली आहेत. ही पाचही बोटं आकाशाकडे निर्देशित करणारी आहेत आणि आकाशाकडे निर्देशन करत असताना समोरच्याला अभय देत असताना ही मुद्रा भगवान बुद्धांनी केलेली आहे. अभय याचाच अर्थ निर्भय राहणं. ही मुद्रा जी आहे ही निर्भयतेचं प्रतीक आहे. आपल्याला जर आचरणामध्ये पंचशील आणायचं असेल आणि पंचशिलाचं आचरण करून आपल्याला जर निर्भय राहायचं असेल तर अशा वेळेस ही मुद्रा आपलं प्रतिनिधित्व करत असते आणि म्हणून भगवान बुद्धांची ही जी अभय मुद्रा आहे ही अभय मुद्रा निर्भयतेचं प्रतीक म्हणून आपल्या समोर आलेली आहे. त्या दृष्टीनं भगवान बुद्धांनी अनेक प्रवचन करत असताना प्रवचनाच्या शेवटी सगळ्यांना आशीर्वाद देताना, सगळ्यांना निर्भय राहण्याचा संदेश देताना या मुद्रेचा वेळोवेळी प्रवचनाच्या शेवटी वापर केलेला आहे. हे सुद्धा या अभय मुद्रेच्या माध्यमातून आपण लक्षात घ्यायचं आहे. कारण असं आहे की ही जी अभय मुद्रा आहे ही अभय मुद्रा प्रत्येकाला आशीर्वादाच्या स्वरूपामध्ये भगवान बुद्धांनी वापरलेली आहे आणि त्या दृष्टीनं या मुद्रेचा इतिहास आपण समजून घेतला पाहिजे. या मुद्रेमध्ये कृती जी आहे ही कृती निश्चितपणे वितर्क मुद्रेसारखीच आहे, परंतु त्यामध्ये फक्त दोन्ही बोटं जी आहेत अंगठा आणि तर्जनी ही एकमेकाला न जोडता मोकळी ठेवलेली आहेत. पाचही बोटं उजव्या हाताची आकाशाकडे प्रतिनिधित्व करणारी आहे. तळहात जो आहे तो समोरच्या बाजूला धरलेला आहे आणि म्हणून या मुद्रेला आशीर्वाद मुद्रा आणि अभय मुद्रा अशा दोन्ही नावाने ही मुद्रा ओळखली जाते. त्या दृष्टीनं भगवान बुद्धांनी ही मुद्रा जी आहे ही प्रवचनाच्या शेवटी प्रत्येक वेळीस वापरलेली आहे. धम्मचक्र प्रवर्तन मुद्रा ही मुद्रा सुद्धा अतिशय महत्त्वाची मानली गेलेली आहे. त्याचं कारण असं की ही मुद्रा भगवान बुद्धांनी सर्वप्रथम पंचवर्गीय भिक्षूंना धम्मोपदेश करताना किंवा धम्मचक्र प्रवर्तन सूत्राचा उपदेश करताना वापरलेली आहे. ही जी मुद्रा आहे या मुद्रेमध्ये सुद्धा भगवान पद्मासनात बसलेले आहेत. या मुद्रेचं वैशिष्ट्य असं आहे की या मुद्रेमध्ये दोन्ही हातांचा वापर करण्यात आलेला आहे. ही जी दोन्ही हातांचा वापर अशा पद्धतीने केलेला आहे की उजवा हात जो आहे या उजव्या हाताचा अंगठा आणि तर्जनी ही जशी एकमेकाला जोडून घेतलेली आहे आणि तो समोरच्या बाजूला धरलेला आहे. म्हणजे उजव्या हाताचा जो तळवा आहे तो समोरच्या बाजूला आहे आणि मागचा जो पंजा आहे तो मागच्या बाजूला आहे. त्याचबरोबर डावा हात सुद्धा या कृतीमध्ये मुद्रेमध्ये वापरण्यात आलेला आहे. डाव्या हाताचा सुद्धा अंगठा आणि तर्जनी हे एकमेकाला जोडलेली आहेत आणि मग हे दोन्ही हात जे आहेत हे दोन्ही हातांचे जे अंगठा आणि तर्जनी आहे ती एकमेकाला स्पर्श करत आहे. डावा हात जो आहे त्या डाव्या हाताचा पार्श्वभाग जो आहे तो मागच्या बाजूला येतो. तळहात जो आहे तो मात्र आतमधल्या बाजूला येतो आणि अशा प्रकारे ही जी दोन्ही हात एकमेकाला जोडलेले आहेत या दोन्ही हातांचे दोन वर्तुळ तयार होतात आणि ही जी दोन वर्तुळ तयार होतात ही दोन वर्तुळ धम्माची अखंडता दाखवणारी वर्तुळ आहेत, चक्राची प्रतिनिधित्व करणारी आहेत आणि याद्वारे एखादं कमळाचं फूल जसं कळीकळीनं उमलत असतं त्या पद्धतीनं भगवान बुद्धांनी धम्म जो आहे हा अतिशय सावकाशपणे एक एक पायरीद्वारे उलगडून सांगितलेला आहे. आणि हे सांगण्यासाठी भगवान बुद्धांनी कमळाच्या फुलाची जी कृती आहे ती कृती या धम्मचक्र मुद्रेतून केलेली आहे आणि धम्मचक्र प्रवर्तन मुद्रा जी आहे ती सारनाथ इथे भगवान बुद्धांनी पंचवर्गीय भिक्षूंना उपदेश करताना केलेली आहे. अशा दृष्टीने ही मुद्रा सुद्धा अतिशय महत्त्वाची अशी मुद्रा आहे. त्या दृष्टीनं धम्मचक्र प्रवर्तन मुद्रेमध्ये भगवान बुद्धांच्या अनेक मूर्ती उपलब्ध आहेत. ही सुद्धा एक प्रेरणादायी मुद्रा आहे. ज्ञानाचं प्रतीक म्हणून ही मुद्रा वापरलेली आहे. उपदेश करताना भगवान बुद्धांनी ही मुद्रा वापरलेली आहे आणि त्याच्यासाठी या मूर्तीचा सुद्धा जो काही बोध आहे हा बोध सुद्धा घ्यायचा आहे. कारण असं आहे की ही मुद्रा जी आहे ही सत्याचा मार्ग दर्शविणारी मुद्रा आहे, ज्ञानाकडे घेऊन जाणारी मुद्रा आहे, प्रज्ञेचं स्वरूप सांगणारी मुद्रा आहे. म्हणून या मुद्रेला
धम्मचक्र प्रवर्तन मुद्रा असं म्हटलेलं आहे. भगवान बुद्धांच्या जीवनातील ही एक अतिशय महत्वाची मुद्रा आहे. पुढची मुद्रा जी आहे तिला वरद मुद्रा असं म्हटलेलं आहे. वरद मुद्रा जी आहे तिला दान मुद्रा सुद्धा म्हटलेलं आहे. या मुद्रेचं वैशिष्ट्य असं आहे की ही मुद्रा उभी स्वरूपामध्ये सुद्धा आहे आणि बसलेल्या स्वरूपामध्ये सुद्धा आहे. याचं दुसरं वैशिष्ट्य असं आहे की उजवा हात जो आहे हा वितर्क मुद्रेमध्ये आहे आणि डावा हात जो आहे हा खाली तळहात पूर्णपणे सोडून दिलेला आहे. एखाद्याला वस्तू देताना आपण जसं आपला दुसरा हात जो आहे तो पुढे करतो आणि आपला पूर्ण पंजा मोकळा करून आपण दान करत असतो. अशा पद्धतीनं ही जी दान मुद्रा आहे ही भगवान बुद्धांनी दानाचं प्रतीक म्हणून सांगितलेली आहे. ती बसलेली असताना भगवान बुद्धांचा जो उजवा हात आहे तो मात्र गुडघ्यावर ठेवलेला उपडा ठेवलेला आहे, तळवा वरच्या भागात आहे. हाताची पाचही बोटं मोकळी आहे आणि एखादी वस्तू जेव्हा दान करतो ते दान करताना आपला हा उजवा हात जसा पुढे होतो त्या पद्धतीनं भगवान बुद्धांनी हा हात आपल्या उजव्या गुडघ्यावर ठेवून पुढच्या बाजूला झुकवलेला आहे. उभ्या मूर्तीमध्ये हाच उजवा हात जो आहे हा मात्र पूर्णपणे सरळ खाली सोडलेला आहे आणि त्या दृष्टीनं ही जी दान मुद्रा आहे ही दान मुद्रा सुद्धा आपण लक्षात घ्यायची आहे. रतन सुत्तामध्ये भगवान बुद्धांच्या या वरद मुद्रेचा संदर्भ आलेला आहे. त्यामध्ये म्हटलेलं आहे की वरो वरयु वरदो वराहरो. अशा पद्धतीनं श्रेष्ठत्वाची जी भावना आहे ती श्रेष्ठत्वाची भावना या दान मुद्रेतून होत असते. खरं म्हणजे धम्मामध्ये दानाचं खूप मोठं महत्व आहे. केवळ द्रव्यदान म्हणून नव्हे तर त्या दानाबरोबर श्रमदान आहे, वेळेचं दान आहे, तसंच धम्मदान सुद्धा सर्वात श्रेष्ठ मानलेलं आहे आणि त्या दानाचं प्रतीक सांगण्यासाठी भगवान बुद्धांनी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये ही मुद्रा वेळोवेळी केलेली आहे आणि तीच लक्षात घेऊन मूर्तिकारांनी या मुद्रेचं सुद्धा मूर्तीमध्ये रूपांतर केलेलं आहे आणि त्याला वरद मुद्रा किंवा दान मुद्रा असं म्हटलेलं आहे. ही गोष्ट आपण प्रामुख्याने लक्षात घ्यायची आहे. या दान मुद्रेतून ज्या 5 गोष्टी प्रामुख्याने आपल्या निदर्शनात येतात त्याच्यामध्ये पहिली गोष्ट आहे औदार्य. औदार्य म्हणजे मनाचा मोठेपणा. दुसरी गोष्ट आहे नैतिकता. नैतिकता म्हणजे शील संपन्नता. तिसरी गोष्ट आहे संयम. संयम म्हणजे सहनशीलता. चौथी गोष्ट आहे व्यायाम. सम्यक व्यायाम ज्याला आपण म्हणतो तो व्यायाम म्हणजे प्रयत्न. प्रयत्न म्हणजे त्या दृष्टीनं आपण कार्यरत राहणं त्याला प्रयत्न असं म्हटलेलं आहे. आणि पाचवी गोष्ट जी आहे ती चिंतनशीलता असं म्हटलेलं आहे. या 5 गोष्टी ज्या आहेत या 5 गोष्टी या वरद मुद्रेमधून आपल्या निदर्शनास येतात आणि या 5 गोष्टींचं प्रतिनिधित्व जे आहे ते वरद मुद्रा करत असते. अशा प्रकारे भगवान बुद्धांच्या जीवनामध्ये या वरद मुद्रेला सुद्धा अतिशय महत्व आहे हे लक्षात घ्यायचं आहे. या मुद्रेमध्ये भगवान बुद्ध अतिशय शांत, अतिशय ध्यानमग्न, अतिशय प्रसन्न अशा स्वरूपामध्ये उजव्या कुशीवर झोपलेले आहेत आणि उजव्या कुशीवर आयुष्यभर झोपूनच त्यांनी निर्वाण अवस्थेमध्ये सुद्धा अशाच प्रकारे मुद्रा धारण करून आपलं निर्वाण पद प्राप्त केलेलं आहे. आणि म्हणून भगवान बुद्धांच्या या मुद्रांमध्ये निर्वाण मुद्रेला किंवा निब्बाण मुद्रेला सुद्धा अतिशय महत्व आहे. उजव्या कुशीवर झोपल्यानंतर आपला उजवा पाय आहे तो खालच्या बाजूला आलेला आहे आणि डाव्या बाजूला डावा पाय जो आहे तो त्यावर ठेवलेला आहे आणि आपला जो हात आहे तो पूर्णपणे सरळ रेषेमध्ये डाव्या पायावर ठेवलेला आहे. अशा पद्धतीनं भगवान बुद्धांनी निर्वाण प्राप्त केलेला आहे आणि ही निर्वाण मुद्रा सुद्धा भगवान बुद्धांच्या जीवनामध्ये अतिशय महत्वाची आहे. आपल्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण होतो की भगवान बुद्ध सतत या उजव्या कुशीवरच का झोपत होते. त्याचं शास्त्रीय कारण असं आहे की आपण जेव्हा आपल्या उजव्या कुशीवर झोपतो तेव्हा आपली डावी नाकपुडी जी आहे ती सर्वार्थाने मोकळी होत असते, सर्वार्थाने खुली राहत असते आणि डाव्या बाजूलाच हृदय असल्यामुळे आपल्या श्वासोश्वासाची गती जी आहे तिचा फायदा हृदयाला होत असतो आणि म्हणून भगवान बुद्ध सतत उजव्या कुशीवर झोपून डावी कुस मात्र वरच्या बाजूला ठेवत होते. त्याचं कारण असं की डावी नाकपुडी जी आहे ती मोकळी राहत असल्याने श्वासोश्वास प्रक्रिया जी आहे ती खऱ्या अर्थाने लयबद्ध होत असते आणि त्याचा फायदा शरीराला होत असतो. हे पहिलं शास्त्रीय कारण आहे. दुसरं शास्त्रीय कारण असं आहे की उजव्या कुशीवर झोपल्यानंतर आपला डावा भाग वरती राहतो, त्यावर कुठल्याही प्रकारचा दाब येत नाही आणि डाव्या बाजूला हृदय असल्यामुळे
आपल्या हृदयावर कुठल्याही प्रकारचा दाब न आल्यामुळे आपल्या हृदयाची गती सुद्धा संथ राहते आणि त्यामुळे आपल्याला शांत झोप लागू शकते. हाही सुद्धा त्याच्यामध्ये एक भाग आहे. तिसरा भाग असा सांगितलेला आहे, की उजव्या कुशीवर झोपल्यानंतर आपण जे अन्न खातो, ते अन्न मात्र योग्य ठिकाणी संचय होतो आणि त्यामुळे पचन क्रियेला सुद्धा त्याचा फायदा होत असतो. आणि बुद्धांच्या चरित्रामध्ये हेही सांगितलेलं आहे, की उजव्या कुशीवर झोपल्यानंतर कुठल्याही प्रकारची वाईट स्वप्न पडत नाही. अशा प्रकारे शास्त्रीय दृष्टिकोनातून ही मुद्रा जी आहे, ही भगवान बुद्धांनी आपल्या आयुष्यामध्ये शेवटपर्यंत वापरलेली आहे आणि म्हणून ही मुद्रा सुद्धा प्रचलित झालेली आहे. अशा प्रकारे या ज्या मुद्रा आहेत, या मुद्रा आपण वेळोवेळी अभ्यासल्या पाहिजे आणि भगवान बुद्धांच्या जीवनामध्ये या मुद्रांना एक विशिष्ट अर्थ प्राप्त झालेला आहे. आणि या सगळ्या मुद्रांचा अभ्यास करत असताना या सर्व मुद्रा भगवान बुद्धांच्या मुद्रा ज्या आहेत, या आपल्याला मानसिक स्थैर्य देत असतात, आध्यात्मिक स्थैर्य देत असतात. त्याचप्रमाणे आपल्याला ऊर्जा प्राप्त करून देण्यासाठी सहाय्यभूत ठरत असतात. आणि हे सगळं करत असताना या मुद्रांचा जेव्हा आपण अनुकरण करतो, या मुद्रांचा जेव्हा आपण अभ्यास करतो, या मुद्रांच्या दृष्टीने जेव्हा आपण प्रत्यक्ष कृती करतो, तेव्हा या मुद्रा आपलं व्यक्तिमत्व सुधारण्यासाठी, आपला स्वभाव सुधारण्यासाठी, आपली विचारधारा सुधारण्यासाठी, अशा अनेक गोष्टींसाठी उपयोगी पडत असतात. यासाठी या मुद्रांचा अभ्यास करणं सुद्धा गरजेचं आहे आणि त्या प्रत्यक्ष कृतीमध्ये आणणं सुद्धा गरजेचं आहे. एवढंच फक्त या निमित्ताने मी आपल्याला सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. जय भीम.